आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. दूरदृष्टी व हरित क्रांतीचे प्रणेते भरमू पाटील. भरमू पाटील यांनी चंदगड तालुक्याच्या जनतेसाठी त्यांनी अहोरात्र संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. गोरगरीब जनताच ही माझी संपत्ती केंद्रस्थानी मानून तळागाळातल्या जनतेच्या सेवेचा वसा घेऊन कोणतीही जातपात न मानता लोकोपयोगी विकास कामे केली व सदैव शाकाहारी असणाऱ्या भरमू अण्णांनी अखंड कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं व्यक्तिमत्व व आपलेपणा निर्माण केला. तसेच बोलण्याची अस्सल कोल्हापुरी शैली, या शैलीच्या बळावर आजच्या तरुण पिढीवर सुद्धा आपल्या भाषणाचे व कामाचे छाप तरुण पिढीला व जाणत्या माणसांना भुरळ पाडतं. या अण्णांनी एकवेळी युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केलं. एकवेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतेवेळी मुंबईला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी अण्णा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. त्यावेळी विमानतळावर वाजपेयींचं स्वागत भरमू अण्णांनी केलं. तसेच गोरगरीब जनतेतील व्यक्ती उच्च पदावर जावी अशी कायम त्यांच्या मनात इच्छा असायची. त्यावेळी राजगोळी भागातील अण्णा गटाचे एक गरीब शेतकरी दोड कल्लाप्पा कांबळे यांनी सभापती पदावर विराजमान केलं. तसेच चंदगड तालुक्यामध्ये दूध संस्था, पतसंस्था, सेवा सोसायटी स्थापन करून गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी त्यांनी रोजगार व शासकीय सेवा सुविधा मिळवून दिल्या. आपल्या मंत्रिपदाच्या काळात युती शासनाच्या माध्यमातून, कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील पाण्याच्या, सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीटनेटकेपणाने करून चंदगड तालुका हरित क्रांतीच्या दिशेने घेऊन चंदगड तालुका सुजलाम सुफलाम केला. युती सरकारच्या काळात अनेक प्रकल्प चंदगड तालुक्यामध्ये आणून शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचे नियोजन केलं व बारमाही पाणी वाहणाऱ्या नद्यामुळं ऊसाचं व भाजीपाल्याचं क्षेत्र वाढलं. त्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे हाती लागले. तसेच नेसरी, कोवाड व चंदगड येथे महाविद्यालयातील मंजुरी देऊन विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावलं व बऱ्याच गोरगरिबांच्या मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या व त्यामुळे त्यांचं राहणीमान उंचावलं. त्यांच्या या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांना दीर्घायुष्य ही शुभेच्छाही देण्यात आली. DBC लाईव्ह न्यूजकरिता कोवाड प्रतिनिधी लक्ष्मण आडाव.